नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय "तू ही रे माझा मितवाचा" आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला इकडे आई-बाबा सगळे छान हसतायत. बाबा म्हणतायत, "सुप्रियामध्ये वेळ काढून इंदोरला जाऊन यावं लागेल. खूप कामं राहिलेत, बँकेची आहेत, आपल्या दुकानाची आहेत." पण आई पण म्हणतात, "बरं मी काय म्हणते, बँकेच्या लॉकरमधून दागिने काढा आयुष्याच्या लग्नासाठी केलेले जे काही आहेत ते." तर ईश्वरी आणि नम्रता दोघी जरा गप्पच आहेत. तर आई म्हणतात, "मला काय वाटतं, आपण इंदोरची आमंत्रणं जी काही आहेत ती देऊनच टाकावीत." तर बाबा पण म्हणतात, "हो, हो, बिलकुल. म्हणजे लग्नाआधी साधंच करणार असलो तरी जवळच्या माणसांना बोलवावं लागेल." तर आई विचारतात, "बरं अहो राकेशजींशी बोललात का मुहूर्ताबद्दल?" "नाही म्हणजे सहाने मास्तर येणार आहेत की नाही ते पाहावं लागेल." तर बाबा म्हणतात, "अगं हो, मी करत होतो फोन, पण लागतच नाहीये राकेशजींचा फोन." आणि आता प्रेक्षकांना नम्रता आणि ईश्वरी दोघी एकमेकींकडे बघतायत. इकडे बाबा म्हणतात, "बहुधा नेटवर्कमध्ये नसेल फोन, मी बोलून घेतो त्यांच्याशी." तर आई म्हणतात, "फोनवर बोलण्यापेक्षा ना भेटूनच बोला ना तुम्ही." तर बाबा पण म्हणतात, की "हो." आणि मग बाबांचं लक्ष नाही ईश्वरीकडे जातं आणि नम्रताकडे पण जातं. दोघी काहीच बोलत नाहीयेत. मग बाबा आईला खुणेनं विचारतात, की "काय झालं?" आणि मग त्याच्यानंतर बाबा नमूला हाक मारतात. म्हणतात, "नमू काय? आज गप्प-गप्प काय आहेस?" असं विचारतात बरं का बाबा. आता नम्रता काय उत्तर देणार प्रेक्षकांनो? बाबा पुढे म्हणतात, "अगं नम्रता, लघवत सगळं लग्नाचं करावं लागेल तुलाच. सगळी तयारी करा, नाहीतर आयत्या वेळेला घाई होईल." तर आई पण म्हणतात, "हो, अगदी बरोबर आहे. शेवटपर्यंत काही कामं ठेवू नका." तर बाबा आशेनं नमूकडे बघतात, तर नमू ईश्वरीकडे बघते आणि आई ईश्वरीकडे बघतात आणि म्हणतात, "नाही तर बहिणीचं लग्न एन्जॉय नाही करता येणार." असं सगळं चाललंय. तर नम्रता म्हणते, "नाही म्हणजे रुखवताचा फार पसारा करणार नाहीये मी," असं सांगते. "आणि जमेल तेवढंच करणार आहे मी," असं म्हणते बरं का. तर आई पण म्हणतात, "अरे देवा!" आणि मग बाबांकडे बघतायत आणि नम्रता ईश्वरीकडे बघते, तर ईश्वरी नम्रताकडे बघते. बाबा पुढे म्हणतात, "आणि हो तुमचं काय असतं ते हाताचं काय ते?" तर आई म्हणतात, "मेहंदी." त्याचं डिझाईन वगैरे ठरवून घ्या आधी. दोघी बसा आणि ठरवून घ्या. नाहीतर त्याच्यावरनं भांडत बसाल आणि शेवटपर्यंत काही होणार नाही आणि घाई-घाई होईल. तर आता ईश्वरी बोलायला चालू करते आणि ती म्हणते, "नमुताई जी काही डिझाईन ठरवेल ना, ती चालेल मला." असं सगळं ईश्वरीचं बोलणं चाललंय. पण प्रेक्षकांना दोघींच्या चेहऱ्यावर आनंद अजिबातच नाहीये. तर बाबा आणि आई आता दोघं एकमेकांकडे बघतायत. बाबा आता नम्रता आणि ईश्वरीकडे पण बघतायत. बोला. काय? बोला. काय झालंय तुमच्या दोघींचं?" असं विचारतायत. म्हणजे दोघी बोलत नाहीत जास्त ते बघून बाबा म्हणतात, "आता काय झालंय सांगा, बोला." "नाही तुमचं भांडण झालंय दोघींचं हे कळतंय आम्हाला, पण आज नेमका मुद्दा काय आहे ते नाही कळत आहे." आणि बाबा जरा कौतुकाने विचारतात हसून चेष्टेवारी नेण्यासारखं. पण लगेच नम्रता म्हणते, "बाबा." आणि आता बाबा म्हणतात, "बोल." तर नम्रता म्हणते, "हीच सांगेल, माझं काही नाहीये." असं नम्रता म्हणते आणि मग आता आई-बाबा ईश्वरीकडे बघायला लागतात. आई पण म्हणतात, "अरे!" ते ईश्वरी नम्रताकडे बघायला लागते. काय प्रेक्षकांनो भांडणाचं खरं कारण काय असेल ते कळेल का? नम्रता पण म्हणते, "इशू, अगं बोल ना, काय झालं? गप्प का बसलीस? आता तर तुला बोलावंच लागेल." असं इतक्यांदा तावातावाने नम्रता बोलते आणि मग बाबा ईश्वरीला खुणेनं विचारतात, "काय झाले?" तर नम्रता म्हणते, "अगं अशी बघत काय बसलेस माझ्याकडे? बोल ना तू काहीतरी." असं ओरडूनच विचारते बरं का नम्रता ईश्वरीला आणि म्हणते, "नाही बोलणार आहेस का तू? ठीक आहे, नको बोलूस, मीच सांगते." असं नम्रता म्हणते ईश्वरीकडे बघून. तर ही नम्रता आता काय बोलणार तोपर्यंत प्रेक्षकांनो ईश्वरीच इकडे बोलायला चालू करते. ती खुणेनं सांगत असते की थांब असं म्हणून. पण प्रेक्षकांनो बघूया नम्रता नेमकं काय सांगणार आहे. ईश्वरी तर तिला अडवते, पण नम्रता जे काही खरं सत्य आहे ते सांगून रिकामी होईल का? तुम्हाला काय वाटतं ते सांगा. पण तोपर्यंत प्रेक्षकांना वल्लरीकडे आईना म्हणते, "आई तुम्ही अगदी योग्य निर्णय घेतलात." आता अर्णव सुद्धा आलाय आणि तो म्हणतो, "आजी तू बोलवलंस का?" तर आजी म्हणतात, "ये बैस माझ्याजवळ ये." आता अर्णव तिथे बसलाय. लावण्य आहेच ऑलरेडी. वल्लरी पण आहे तिथे. "आजी काय झालं?" तर चिंटू आता मला ना तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं असं आजी म्हणतात. तर अर्णव म्हणतो, "काय बोलायचंय?" तर आता आजी सांगतात, की "चिंटू हे बघ, मी पुढच्याच महिन्यात तुमचं लग्न करायचा निर्णय घेतला." असं आजीनी सांगितल्यानंतर ना प्रेक्षकांना इकडे अर्णवचा चेहरा पडतो. पण लावण्य आणि वल्लरी हसतात. आजी म्हणते, "तुला वाटेल मी खूप घाई करतेय, पण माझा नाईलाज आहे." असं सांगतायत आजी. "मला खूप भीती वाटायला लागली रे," असं म्हणतात आणि मग वल्लरी कशी हसते बघा आजीकडे बघून. अर्णव विचारतो, "कसली भीती वाटतेय?" तर आजी विचारते, "कसली भीती म्हणून काय विचारतोस तू? काल ज्या प्रकारे सगळ्यांच्या जीवाला घोर लावून तू निघून गेला होतास, तर आता आमच्या सगळ्यांचं काय झालं? तुला कल्पना आहे का रे?" असं म्हणून विचारायला चालू करतात उलटं. अर्णव गप्पच बसलाय बरं का या सगळ्या गोष्टीवर. आजी पुढे म्हणतात, "हे बघ तू आता काही बोलत नसलास ना, तरी पुन्हा असं होता कामा नये. म्हणून मी हे पाऊल उचललं आहे. काय रे?" असं म्हणून ना अर्णवला परत विचारतात. तर अर्णव ना काहीच त्याच्यावर रिएक्ट करत नाही. आजी म्हणतात, "अरे बोल ना काहीतरी." तर अर्णव एकदम ओके, ओके एवढंच म्हणतो आजीकडे बघून. "ॲज यू विश" असं म्हणतो, "तुला तुला जसं हवंय तसं." आणि जे परवानगी देतो पुढच्या महिन्यात
लग्न करायला. त्यामुळे लावण्या मात्र खुश होऊन अर्णवकडे बघते. अर्णव बाकी काही न बोलता तिकडनं निघून गेलाय. तर आजी इकडे विचार करतात अर्णव निघून गेल्यानंतर, का हा असा वागतोय, काहीच बोलत नाही. माझा नातू असं वागणारा नव्हता. त्याच्या मनात नेमकं चाललंय काय, असा आजींना इकडे प्रश्न पडलाय. तर लावण्या मनातल्या मनात म्हणते, फायनली ARने लग्नाला होकार दिला. तर प्रेक्षकांनो इकडे ना नम्रता म्हणते, आई बाबा तुम्ही प्लीज शांतपणे ऐकून घ्या, असं म्हणते. इशू आणि असं काहीतरी बोलणार तोपर्यंत दारावर ठकठक येते. ईश्वरी देसाई म्हणून हाक मारतात. तर आई म्हणतात, आता मी बघते कोण आला असेल, प्रेक्षकांनो बघूया. आई म्हणतात, मी ईश्वरी देसाईची आई, मला देऊ शकता तुम्ही. तर ते म्हणतात, सॉरी मॅम, मला ते मॅडमनाच द्यायला सांगितलंय, कंपनी पॉलिसी आहे. तर आई म्हणतात, हो का इशू. आणि मग प्रेक्षकांनो इशूला हाक मारल्यानंतर ईश्वरी येते आणि आता बघूया त्या कोण आलंय, नेमकं काय आहे ते. तर ईश्वरी आता जाऊन बघते ते लेटर वगैरे काय असेल ते बघते. तर मीच आहे ईश्वरी देसाई, द्या इकडे. तर मॅडम इथे साईन करा, असं म्हणून तो माणूस सांगतो. तर ईश्वरी तिथे साईन करते वगैरे. आणि मग आता प्रेक्षकांना बघूया पुढे काय घडणार आहे ते नेमकं. कारण काय असेल नेमकं ते आपल्याला जाणून घ्यावंच लागेल इथे. तर तो लेटर वगैरे जे काही आहे, फाईल वगैरे आहे ते देऊन निघून जातो. तर बाबा विचारतात की काय आहे. तर ईश्वरी वाचून म्हणते, AB फूड्स अँड सर्व्हिसेस. कदाचित ऑर्डरच असेल काहीतरी, असं ईश्वरी म्हणते बघत. तर बाबा पण असं म्हणतात. आणि मग प्रेक्षकांनो ईश्वरीचा आणि नम्रताच्या भांडणाचा विषय तिथेच राहिलाय. पण बाबा म्हणतात, ते असू द्या, आता बोला, आता काय झालंय तुमच्या दोघींचं, काय विषय काय आहे सांगा ना. तर आई पण म्हणतात, हो हो. आणि मग नम्रता ईश्वरीकडे बघते आणि ईश्वरी नम्रताकडे बघते. नम्रता बोलायला चालू करत असते, बाबा अशी म्हणून हाक मारत असते. तोपर्यंत अहो मी असं म्हणतपर्यंत ना तोपर्यंत ईश्वरी विषयच बदलते, म्हणते, अहो बाबा मीच सांगते. आणि मग आता काय सांगते बघा ईश्वरी. आणि मग नम्रता पण ईश्वरीकडे बघायला लागले. तर ईश्वरी सांगते की आमचं ना आता भांडण झालंय. तर बाबा म्हणतात, हो का, ते कळतंय आम्हाला, पण कशावरून झालंय. आणि मग बाबा म्हणतात, कशावरून विचारल्यानंतर मुद्दा काय आहे ते सांग, असं परत म्हणतात. तर ईश्वरी नम्रताकडे बघते, इंदोरच्या कमऱ्यातलं जे आमचं जे कपाट आहे ना, तर त्यातला माझा जो कप्पा आहे ना, तो मी लग्नानंतर सुद्धा माझाच राहील, असं मी हिला म्हटलं. तर लगेच चिडून गेली माझ्यावर, असं ईश्वरी सांगते. आणि मग प्रेक्षकांना आई आणि बाबा दोघं एकमेकांकडे बघून म्हणतात, काय. तर ईश्वरी पण म्हणते, हो ना. आणि नम्रता जरा नाही म्हणून मान डोलवत असते. ईश्वरी म्हणते, आता लग्नानंतर मी इंदोरला आले की तो कप्पा मी वापरेल असं म्हटलं ना, तर नळावरती बायका भांडतात ना, तसं भांडायला लागले ताई माझ्याशी, असं म्हणून लगेच ना सांगते. आणि बाबा बघा नम्रताकडे बघायला लागतात. ईश्वरी म्हणते, आता लग्न होऊन मी सासरी जाणार म्हणून काय माझा तो काय कप्पा राहणार नाही का, असं विचारते बरं का इकडे. मी सासरी जाईपर्यंत अशीच भांडत बसणार आहे का ही माझ्याशी, असं उलट्या तोंडाने विचारते बरं का इकडे. म्हणजे असं विषय बदलण्यासाठी आई नम्रताकडे बघतात आणि नमू अशी हाक मारतात. आणि मग हसतात दोघं, आई आणि बाबा दोघींकडे बघून. म्हणजे कठीण आहे रे बाबा तुमचं, असं बाबा म्हणतात. नम्रताला जे काही बोलायचं असतं ते नम्रताला बोलूच देत नाही ईश्वरी. तर आई म्हणतात, वेड्या ग वेड्या माझ्या मुली, असं चाललंय. नम्रता आणि ईश्वरी जरा असं गप्पच बसल्यात बरं का. आणि मग आई पुढे म्हणतात, अहो ती म्हणजे कप्प्यावरची भांडणं आत्ताची नाही आहेत, खूप जुनी आहेत. लहानपणी सुद्धा अशाच भांडायच्या, अशाच रुसायच्या, जसं आता तुम्ही बघताय ना तसंच अगदी करायच्या. तर बाबा म्हणतात, 2 क्षण मी सुद्धा घाबरलो होतो, काय झालंय आणि काय नाही, पण कठीण आहे यांचं, असं म्हणून बाबा बोलतात. तर ईश्वरीकडे बघत नम्रता उठून आतमध्ये निघून जाते. आणि हे बघ फणकार आहे अजून, असं बाबा बोलतात इकडे. प्रेक्षकांनो आता काय म्हणजे ईश्वरी जे काही सांगितलं ते तुम्हाला पटलं का, आणि नम्रताचं वागणं सुद्धा तुम्हाला पटलंय का, ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर इकडे आई आणि बाबांचं बोलणं चालू आहे तोपर्यंत ना ते लेटर जे काही आलंय किंवा जे काही पेपर्स आलेत ते तसेच राहिलेले आहेत तिथे. नम्रता आता निघून गेली तिकडनं, पण आता काय घडणार ते बघूया आपण. तर प्रेक्षकांना इकडे अर्णव आणि मामा दोघं जण उभे आहेत. मामा विचारतात कुणाला तरी फोनवर, पोचवलंस ना नीट तू त्याच पत्त्यावर. तर मामा म्हणतात ग्रेट, आणि मग फोन कट करतात. आणि मग अर्णव विचारतो, मामा एन्व्हलप पोचलं का. तर आणि समजा तिच्या घरात कुणाच्याही हाती लागलंच तर एक सेफ्टी म्हणून तू तिला दिलेलं पत्र मी काही वेगळ्याच कागदपत्रांच्या खाली लपवलंय, असं इकडे मामा सगळं सांगतोय सगळं. अर्णवला मात्र टेन्शन आलंय. अविनाश म्हणतो, खरं तर राजेशचं सत्य सांगणारं पत्र कुणाच्याही हाती लागलं तरी काही फरक पडत नाही, तू त्यात सगळं लिहिलंयस. राजेश आणि अंजलीचा फोटो सुद्धा मी त्यात ठेवून दिलाय, असं मामा सांगतात. त्यामुळे आता ते पत्र कुणीही वाचलं तरी काहीही हरकत नाही, असं सगळं सांगितल्यानंतर अर्णव जरासा निर्धास्त झाल्यासारखा झालाय. पण आता नेमकं काय घडणार आहे. अर्णव म्हणतो, आता लवकरात लवकर मिस इंदोरने ना ते पत्र वाचायला हवं, असं सांगतोय तो. आणि अविनाश मामा सुद्धा त्याच विचार आहेत. ईश्वरी ते पत्र वाचेल का, तुम्हाला काय वाटतं ते सांगा इकडे, बघूया आता. अजून सुद्धा ते पत्र जी काही फाईल आली आहे, पत्र आले ते तसंच आहे. आता आई
आईंच्या हातनीमध्ये ते लागलंय पत्र. आई हाक मारतायत, "इशू, अगं इशू जरा इकडे ये. अगं आता ऐश्वरी आले काय ग?" असं म्हणत. आई म्हणतात, "इशू अगं हे कुरिअर आलंय लक्षात आहे ना तुझ्या?" तर ईश्वरी म्हणते, "अगं गडबडीत मी विसरलेच" असं म्हणते. तर आई हसतात तिच्याकडे बघून. तर ईश्वरी म्हणते की आता मी ते पत्र बघतेच काय येते, आणि ती फाईलमधनं जे पत्र वगैरे काढते, फाईल सगळं जे काही लिहिलेलं आहे ते सगळं काढते इकडे. आणि प्रेक्षकांनो बघा हा सिक्वेन्स कसा दाखवलाय तो. कारण इकडे ती जेव्हा ती फाईल ओपन करते तोपर्यंत तिचा फोन वाजतोय, आणि ईश्वरी ती परत तसंच आतमध्ये घालते त्या एन्व्हलपमध्ये आणि ते फोन ठेवते बाजूला. तर फोन कुणाचा आलाय? राकेशचा आलाय फोन. तो विचारतोय, "कशा आहात ईश्वरीजी? हल्ली माझा दिवस तुमच्या आठवणीशिवाय सुरूच होत नाही. पूर्वीच्या काळी लोक उठल्या उठल्या तळहाताचं दर्शन घ्यायचे, आणि मी उठल्या उठल्या मोबाईलमध्ये तुमचा फोटो पाहतो" वगैरे असं बोलतोय बरं का. तर ईश्वरी तिकडनं काहीच बोलत नाही. राकेश म्हणतो, "ईश्वरीजी तुम्हाला येते का हो माझी अशी आठवण?" असं विचारतो. तर ईश्वरी म्हणते, "सहज फोन केलात का?" विचारते. तर "हो, म्हणजे तुमचा आवाजही ऐकायचा होता, आणि तुम्हाला सांगायचंही होतं की म्हणजे मी 2-3 दिवसासाठी गावी चाललोय, आणि मास्तरांना भेटून त्यांची तब्येत बघून येतो." तर ईश्वरी म्हणते, "खरं तर ना बाबांना तुमच्याशी बोलायचं होतं, म्हणजे भेटूनच बोलायचं होतं" असं ईश्वरी सांगते. तर राकेश म्हणतो, "हरकत नाही, मी 2-3 दिवसात येईनच परत, मग येऊन भेटतो मी त्यांना, पण सध्या जर का माझी अडचण सांगा त्यांना." तर ईश्वरी पण विचार करते, आणि तर राकेश म्हणतो, "तुम्ही जरा बाबांना माझा निरोप द्या. तुम्ही सांगितलं काय आणि मी सांगितलं काय दोन्ही एकच." तर ईश्वरी म्हणते, "बरं ठीक आहे, मी सांगते बाबांना, बाय" असं म्हणून तेवढंच बोलून फोन ठेवते. तर राकेश सुद्धा तिकडनं फोन ठेवतोय बरं का. आणि आता प्रेक्षकांना बघूया पुढे काय घडणार आहे ते. एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा. राकेश इकडे म्हणतोय, "चला आता नाईलाजाने बेंगलोरला जायची तयारी करायला हवी." प्रेक्षकांनो, राकेश बेंगलोरला जाईल का? तुम्हाला काय वाटतं ते सांगा बरं का. तर इकडे ईश्वरीने आता परत ते लेटर हातामध्ये घेतलेलं आहे वाचण्यासाठी, आणि ती फाईल जी काही आहे ती उघडून बघते. लेटर ऑफ इंटरेस्ट असं काहीतरी लिहिलं असतं. "हा काय झमेला आहे?" असं विचारते ती आईंना. तर आई म्हणते, "काय ग काय आहे त्यात?" तर ईश्वरी म्हणते, "मी बघते." आणि प्रेक्षकांनो बघा हा सिक्वेन्स कसा आहे तो. ईश्वरी ते लेटर जे काही आहे ते किंवा जे काही पेपर्स आहेत ते इथे वाचते, पण तिला अजून समजत नाही की नेमकं काय आहे ते. आई तर इकडे भाजीचं आपलं काय जे काही काम आहे ते आवरताय तिकडे. तर ईश्वरी म्हणते, "हे एबी फूड्सवाले आहेत ना, त्यांनी कदाचित काहीतरी ऑफर्स पाठवल्यात आपल्या क्लाउड किचनसाठी" असं ईश्वरी सांगते. आणि मग ना प्रेक्षकांकडे इकडे आई पण "हू" असं म्हणतात, आणि म्हणते ईश्वरी, "बापरे, ही एवढी पानं आहेत, आणि त्यामध्ये पुराना दुश्मन इंग्लिशमध्ये आहेत" असं म्हणते. "हे भगवान" असं चाललंय. तर आई तिच्याकडे बघून हसतात. आणि प्रेक्षकांनो बघा त्या फाईलमध्ये ना एक साईडला फोटो पण आहे जो मामाने सांगितलेला असतो, पण ईश्वरी त्याआधी काय आहे ते कळत नाहीये तिला. एकदम ती अशी कन्फ्यूज होऊन जे काही आहे ते पेपर्स वाचते. आणि आता ती तोपर्यंत पान पलटणार तोपर्यंत ती म्हणते, "आई, मला काय वाटतं हे सगळं वाचून समजण्यासाठी ना मला डिक्शनरीच उघडून बसावी लागेल" असं म्हणते. फुकटची मगजमारी बघ. आणि आता प्रेक्षकांनो पानाच्या पाठीमागे फोटो आहे तो सुद्धा तिने बघितला नाही. आपल्याला वाटेल ती बघतीये, पण इकडे आईचं आणि तिचं जे काही चाललंय ते बोलणं चाललेलं आहे. फोटो तर असा समोर आहे. ईश्वरी एकदम म्हणते, "बरं नंतर वाचते मी", आणि परत ती फाईल जी काही आहे ती बंद करते आणि ठेवते. तो फोटो काही ईश्वरीने बघितलेला नाहीये. प्रेक्षकांनो इथे ईश्वरी परत ते सगळं असं घालून एन्व्हलपमध्ये ठेवते. "हे इथेच ठेवते, आलेच मी" असं म्हणत नाही ईश्वरी निघून गेली तिकडनं. आणि ते एन्व्हलप तसंच वाचायच्या आधी पत्र जे काही आहे ते तसंच राहिलेलं आहे. आता काय घडणार पुढे बघत राहूया, कारण ते काही फोटो काय पत्र तिनं वाचलेलं नाही, तिनं बघितलं सुद्धा नाही. दुसरं कोणीतरी ते बघेल असं वाटतंय, पण कोण बघणार, कधी बघणार ते कळत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत एपिसोड बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका, कारण राकेश आता इथे बॅग बिग घेऊन खाली आलेला आहे. "चला मी निघतो" असं वगैरे तो सांगतो इकडे मामाला आणि अविनाश म्हणजे अर्णवला. आणि मामीला हाक मारून म्हणतो, "मामी, आजी देवळातून आल्या की त्यांना सांगा त्यांच्या इच्छेनुसार बेंगलोरला निघालोय मी, चिंता नसावी." तर मामी म्हणतात, "अहो सांगायला कशाला हवं, त्यांना तर खात्रीच आहे की तुम्ही त्यांचा शब्द कधी टाळूच शकत नाही" असं. आणि मग प्रेक्षकांनो इकडे अविनाश आशेनं बघतो आहे अर्णवकडे. तोपर्यंत वल्लरी म्हणते, "जावई बापू, तुम्ही अगदी स्वतःच्या हातातली कामं टाकून जायला तयार झालात म्हणजे, तर लगेच जावई म्हणून माझं तेवढं कर्तव्यच आहे" असं इकडे राकेश म्हणतो. तर लगेच अर्णव म्हणतो, "अवेअर असतात ते त्यांच्या कर्तव्यांबद्दल
बद्दल असं म्हणून लगेच बोलतो आणि मग राकेश अर्णवकडे बघतो आणि प्रेक्षकांना यांची टोमणेबाजी जी काही आहे ती चालूच आहे दोघांची. राकेशकडे म्हणतो अर्णव लगेच, एनिवे तुमचं तिकीट घ्या आणि बिझनेस क्लासचं तिकीट आहे असं वगैरे सांगतो आणि तिकीट देतो इकडे अर्णव राकेशच्या हातात आणि हॅपी जर्नी असं म्हणतो. तर राकेश इकडे म्हणतो, अरे अर्णव काय तुझं, मी कुठे या गरीब माणसाला बिझनेस क्लासची सवय लावतोयस तू असं म्हणतो आणि मुद्दामून जरा जखमी म्हणजे असं नाटक करतो आणि मग पुढे म्हणतो, असो म्हणजे निघतो मी, कसं आहे काय आहे या घरच्यांच्या उपयोगी पडतोय याचा आनंदच आहे मला असं राकेश म्हणतो. तर लगेच वल्लरी पण म्हणते, हो ना, जावई वकील आहे त्याचा पहिल्यांदाच फायदा होत असेल नाही आपल्याला असं म्हणून जरा वातावरण हलकं करायचा प्रयत्न करते. तर अर्णव म्हणतो, आता वेळ नाही म्हणून, नाहीतर मीच तुम्हाला सोडायला आलो असतो स्वतःच असं सांगतो, तुम्हाला पोचवायला असं आणि म्हणतो बरं का प्रेक्षकांनो इकडे. आणि आता राकेश पुढे म्हणतो, अर्णव अरे 12 गावं फिरून आलोय मी आणि तू नको काळजी करूस माझी एवढी असं म्हणतो. मी असं सांगतोय तो. तर प्रेक्षकांनो बघूया खरंच हा जातोय का, नेमकं काय घडतंय ते. या दोघांचं जे काही चाललंय ते इकडे वल्लरीला जरासा संशय आलाय. तर आता राकेशना सगळ्या दोघांकडे बघतो आणि निघून जातो. राकेशच्या पाठोपाठ अर्णव सुद्धा घराबाहेर पडतोय. आता राकेश तर निघून गेलाय बॅग वगैरे घेऊन. बघूया पुढे काय घडणार आहे ते. अर्णव सुद्धा त्याच्या पाठोपाठ येतोय, तो जातोय ते इथनं इथनं तरी त्याने बघितलंय, पण पुढे मात्र काहीतरी वेगळंच घडतंय. तर इकडे वल्लरी म्हणते, मला असं वाटतंय की यांच्या मनात काहीतरी वेगळंच आहे आणि बोलतात हे काहीतरी वेगळंच. तर अविनाश मामा म्हणतो, वल्लरी नको तेव्हा नको तिथे नको तेवढं डोकं लावू नकोस. आणि मग लगेच म्हणतोय, मला असं म्हणायचं होतं की तू असं काय म्हणतो तीस ते, हा दागिन्यांचा सेल लागला होता ना कुठेतरी, तिकडे जाऊन ये असं म्हणत ना लगेच अविनाश मामा वल्लरीला हे करतो आणि तिकडे अविनाश सुद्धा बाहेर पडतो. प्रेक्षकांना वल्लरी आहे ती शोधून काढेलच मला वाटतं ह्यांच्यामध्ये काय चाललंय ते असं वाटतंय. बघूया आता पुढे काय घडणार आहे ते बघूया. अविनाश लगेच धावत धावत तिकडे अर्जुन अर्णवच्या जवळ येऊन उभा राहिलाय आणि खांद्यावर हातबीत ठेवतोय. तर लगेच ना प्रेक्षकांना अर्णव म्हणतो, म्हणजे ईश्वरीने किंवा मिस इंदोरने ते सगळं वाचलं असेल ना लेटर, आणि मग वाचलं असेल तर मग तिने अजून कॉल का नाही केलेला हा प्रश्न विचारलाय. तर अविनाश मामा म्हणतो, अरे हे बघ अर्णव, पेशन्स ठेव, मला खात्री आहे की आपला प्लॅन फेल होणार नाही असं इकडे अविनाश मामा अर्णवला धीर देत आहेत. पण प्लॅन फेल व्हायच्याच बेतावर असं म्हणायला हरकत नाहीये, कारण अजून प्रेक्षकांना ईश्वरीने ते कुठे वाचलंय जे काही लिहिलंय ते. आता नम्रता तिकडनं येते, ईश्वरीकडे आईला म्हणते कपड्यांच्या घड्या घालून झाल्या की काहीतरी काम करते. तोपर्यंत ईश्वरीला परत म्हणजे नम्रताला ते दिसतंय पाणी पिताना की ती फाईल वगैरे दिसते, तर ती ती सगळं वाचत असते. आणि मग प्रेक्षकांना आता पुढे पानं बिनं पलटते, तिथं तिथे ना काहीतरी वेगळंच आहे. नम्रताच्या तरी हातामध्ये लागेल का तो फोटो, तुम्हाला काय वाटतं ते सांगा. नम्रता 2 मिनिटं ते बेबी फूड्स वगैरे सगळं वाचते आणि विचार करते. आणि मग आता ती म्हणते, आई, आता नम्रता काय म्हणते बघा आईला, आणि म्हणते, मला एक कळत नाहीये, आपल्यासारख्या छोट्या बिझनेसला एवढ्या मोठ्या कंपनीने लेटर ऑफ इंटरेस्ट का पाठवलं असेल असं विचारते ईश्वरी. नम्रता आणि सगळंच नम्रता पुढे म्हणते, म्हणजे ईश्वरी क्लाउड किचनचं काम म्हणजे नाव त्यांना माहीत असण्याचं काहीच संबंध नाहीये. तर आई म्हणतात, नमू असं नको म्हणूस, बिझनेस कितीही लहान असला ना तरी काम चांगलं असेल तर ते लपून राहत नाही, कळलं का असं लगेच आई ती बाजू घेऊन बोलतात. आणि मग नम्रता एकदा ईश्वरीकडे बघते आणि ईश्वरी पण म्हणते, पण आई, नमुताईला पडलेला प्रश्न जो काही आहे तो करेक्ट आहे असं ईश्वरी सांगते. तर नम्रता सुद्धा तोच विचार करते. ईश्वरी पुढे म्हणते, नमुताई, अगं म्हणजे ते जरा बघशील का, वाचून बघ ना काय आहे ते असं सांगते. तर नम्रता पण ते आता परत पानं पलटून वाचतीये, पण प्रेक्षकांना ती त्या पुढच्या फोटोपर्यंत काही पोचलेली नाहीये वाटतं बरं का आतापर्यंत सुद्धा, कारण ती लेटर्सच आहेत आधी जे काही येते कंपनीचे पेपर्स पाठवल्यामुळे ना सगळा गोंधळ झाला असं मला वाटतं. नम्रता ती 2-3 पानच असते, फोटो असा ती पलटते ते पान, पण फोटो काही बघितला जात नाहीये. आणि मग तिच्या मनात काहीतरी शंका येते आणि म्हणते, आई, अगं ईश्वरी स्वीट्सचं नाव अर्णव सरांनी तर सुचवलं नसेल ना असं एकदम ती विचारते. तर नम्रताचं हे बोलणं ऐकून आई म्हणते, अगं त्याचं नाव घेऊ नकोस ग बाई, उगीच नाव जरी ऐकलं ना बाबांनी तरी त्यांचा मूड खराब होईल, जाते लेटर ठेवा ते आतमध्ये. तर नम्रता पण गडबडून हो म्हणते. तर आई म्हणतात पुढे, अगं ऐक, आणि लग्नापर्यंत हा विषय घरात नको, कळलं का. तर नम्रता पण हो मी ठेवून येते असं म्हणत ना ठेवून म्हणजे लेटर ठेवायला ती आतमध्ये जाते. प्रेक्षकांनो इकडे काय झालंय बघा, लेटर वाचलंच गेलं नाहीये, पण ईश्वरी विचार करते, खरंच अर्णव सरांनी हे सगळं केलं असेल का, पण ते नक्कीच माझं नाव एखाद्या मोठ्या बिझनेसला सुचवू शकतात, पण एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा का करतील ते असं, असा प्रश्न ईश्वरीला पडला इकडे. तर प्रेक्षकांना इकडे अर्णवचं काय चाललंय बघूया आपण. अर्णव ना असा फोनकडे बघतोय असा, आणि म्हणजे
त्याला कळत नाही की नेमकं मिस इंदोर फोन का करत नाही असं तो म्हणतोय. कसा करेल बाबा फोन? त्याने पत्र वाचलंच नाहीये ना तिने. तर अर्णवला पण ती शंका आली की तिने पत्र वाचलं असेल का आणि नसेल वाचलं तर असं म्हणून परत तो काळजी करतो इकडे. आता अविनाश धावत धावत आलाय आणि म्हणतोय, अर्णव राजेश जो काही आहे तो बेंगलोरला पोहोचला. त्याने 10 मिनिटापूर्वीच म्हणजे चेक इन सुद्धा केलंय. कन्फर्म आहे का असं अर्णव विचारतो. तर 100% आपला माणूस त्याच्यावर नजर ठेवून आहे. राजेशला त्याने एअरपोर्टवरनं बाहेर पडताना सुद्धा बघितलंय. तर अर्णव म्हणतो ओके गुड. आणि प्रेक्षकांनो इकडे बघा वेगळंच काहीतरी घडतंय. कारण इकडे राकेश इकडे बसलाय. तर वेलकम टू बेंगलोर असं म्हणत तो इकडे सांगतो वेटर येऊन त्या राकेशला आणि हॅव अ नाईस डे सर असं म्हणतो. तर इकडे राकेश पण थँक्यू असं म्हणतो आणि मग मनातल्या मनात तो काय म्हणतोय बघा प्रेक्षकांनो चहा बिया पीत असताना. तो इथे म्हणतोय की चला आता एव्हाना आमच्या मेव्हणे साहेबांना कळलं असेलच की मी बेंगलोरला पोहोचलोय. म्हणजे आता नाटकाला सुरुवात झाली. अर्णव राजे शिर्के, आता बघच तू माझा खेळ जो काही आहे तो असा राकेश म्हणतोय. नेमकं काय खेळ खेळणार हा राकेश आणि नेमकं काय घडणार हे बघत राहूया. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. काहीतरी खुनशी प्रकार डोक्यात दिसतोय या राकेशच्या आणि काय घडणार ते खरंच वेगवेगळे ट्विस्ट अँड टर्न्स येणारच आहेत. तर आता प्रेक्षकांनो उद्याच्या भागात अर्णवचा ब्लेझर, अर्णवची गाडी असं म्हणत इकडे राकेश बहुतेक काहीतरी एक वेगळंच काहीतरी कांड करणार आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण बहुतेक राकेश अर्णवच्या गाडीने अर्णवचा ब्लेझर वगैरे घालून इकडे ईश्वरीच्या बाबांचा ऍक्सिडेंट करण्याच्या बेतात आहे असं दिसते. आणि ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं किंवा हा सगळा ट्विस्ट जो काही आहे तो आपल्याला उद्याच्या भागात कळेल. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बघत राहा तू हिरे माझा मित्र. आणि हो छान छान कमेंट करायला सुद्धा विसरू नका.